ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही, मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा, मी नाही तक्रार दाखल केली. पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे, हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे. ठीक आहे, संवाद आहे का? हा संवाद पण मी आपल्याला देईन. गॅरंटी कमी आहे. किती आता मी काय बघितलं नाही दादा, थांबा पण तुमच्या तुम्ही कुठे हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते. हा कॉल हा संवाद आता या 8 दिवसातला हा संवाद आहे. आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात. जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे, माझा संबंधच नाही, आगवणेचा माझा तर अजिबातच संबंध नाही, आगवणेवर अशाच केसेस पडलेल्या आहेत. त्या आगवणेची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या, आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली. म्हणजे यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला, हे या ऑडिओ वरून स्पष्ट होते. नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्या, मी पण पुणेकर आहे, तुम्ही मला धमक्या द्या, मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेल, मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल. मग 234 कोटीचं कर्ज कसं घेतलं, स्वराज डेअरीचं काय झालं, स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली, कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला, कुठे आत कसा गेला, याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेल. त्यामुळे मला धमकावू नका, मी लहान माणूस आहे, मी तोड पाण्यातला नाहीये. मला जर पैसे आणि सत्याची हाव तर मी राजची सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते, पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे. माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही. हा, पण मी उर्मट नाही, मी विनम्र आहे. मी अत्यंत नम्रतेने सांगते, पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर, मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, सिनियर पीआय महाडिक, एपीआय जायपात्रे, पीएसआय पाटील, 2 पीए शिंदे आणि नागटिळक, स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर, ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत. मी नम्र माणूस आहे, आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही. मी निहत्ती, काय माझ्याकडे काही माणसं नाहीत, हत्यारं नाहीत, काय नाही, मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे. मी 2 किंवा 3 तारखेला फलटणला स्वतः येते. काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला, काय हल्ले करायचे ते करा. मेलेल्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय. तर तुम्हाला जे करायचंय ते करा, मी लढणार आहे. आणि होय, मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे. फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख 2 किंवा 3 असेल, ही माध्यमांच्या समोर आता स्पष्ट